नमस्कार मंडळी. या मागे दिसणाऱ्या बिल्डिंग मध्ये तुम्ही अवघ्या 6 महिन्यात शिफ्ट होऊ शकता, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डिसेंबर 2026च्या पोझिशन मध्ये एक्सक्लुसिव्हली 3 and 2 BHK फ्लॅट्स. तुम्ही बघू शकता 85% पर्यंत याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. लोकेशन असणार आहे पुनावळे आणि या फ्लॅट मध्ये तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहे. पण निअरिंग पोझिशन म्हटल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की ऑप्शन्स नाही मिळणार, चूज नाही करता येणार. तर अर्थात इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. सगळे काही चांगले आहेत, पण लिमिटेड इन्व्हेंटरी आहे, त्यामुळे लवकर तुम्हाला कॉल करावा लागेल. मग आता या प्रोजेक्ट मधले हे स्पेशियस फ्लॅट्स तुम्हालाही बघायला आवडतील ना? तुम्हालाही 6 महिन्यात शिफ्ट व्हायला आवडेल ना? चला मग अनुभवूया आजचा हा लक्झुरियस असा 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट. प्रायव्हेट अपार्टमेंट्स म्हणजे काय याचं परफेक्ट एक्झाम्पल सेट करणे म्हणजे आजचा आपला प्रोजेक्ट, जिथे 3 BHK साठी एक्सक्लुसिव्ह टॉवर तर आहेच, पण पर फ्लोर 4च फ्लॅट आहेत आणि लिफ्ट सुद्धा 4च बरं का. म्हणजे प्रत्येक फ्लॅट साठी वेगळी लिफ्ट म्हणता येईल. 3 साइडेड ओपन आहे, कुठलीही वॉल शेअरिंग नाहीये, त्यामुळे किती भारी व्हेंटिलेशन असणार आहे. अब दीवारों को कान नहीं रहेंगे, म्हणजेच वॉल शेअरिंग नसणार आहे, तो पूर्ण प्रायव्हसी आणि वास्तू कंप्लायंट 3 BHK, जिथे तुम्हाला एंट्रीला हा 8 फूट उंचीचा वुडन लॅमिनेटेड डोर, सेफ्टीसाठी डिजिटल डोर लॉक आणि व्हिडिओ डोरबेल सुद्धा मिळणार आहे. आणि एका फ्लॅट पासून दुसऱ्या फ्लॅटमध्ये डिस्टन्स सुद्धा एवढं की अगदी तुम्हाला बंगलोचा फील येऊन जाईल. खरंच मजा येणार आहे आजचा हा प्रायव्हेट 3 BHK अपार्टमेंट बघण्यासाठी. मग चला आता आज जाऊनच अनुभवूया. आणि आत येताच अगदी पूर्व पश्चिम अर्थात ईस्ट वेस्ट एंट्री सहित ही लॉबी आपलं स्वागत करते. समोरच्या बाजूला ही वॉल, जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीची नजर डायरेक्ट लिव्हिंग एरियामध्ये जाऊ नये. शूरॅक शोपीस डिझाईन करता येईल, प्रायव्हसी मिळणार आहे, सोबत टेक्नॉलॉजी सुद्धा. अर्थात या घरात तुम्हाला टच सेन्सर स्विच बोर्ड्स आहेत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये होम ऑटोमेशन मिळेल. म्हणजे तुमच्या व्हॉइस कमांडवरती आणि अगदी स्मार्टफोनवरून सुद्धा घरातील सर्व इलेक्ट्रिक अप्लायन्सेस तुम्ही ऑपरेट करू शकता. बसल्या बसल्या म्हणू शकता टर्न ऑन दी लाईट्स, टर्न ऑन दी फॅन्स आणि सगळं काही ऑन किंवा ऑफ होईल. हा 3 BHK बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे, म्हणून पहिली बेडरूम इकडे, जिथे वॉक इन वॉर्डरोब आणि अटॅच्ड बाल्कनी, अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे. तिकडे जाण्याचा दुसरा रस्ता आहे, तिकडनं आपण त्या बेडरूम मध्ये एंट्री घेऊ. पण सध्याला अनुभवा इथला हा भव्य असा लिव्हिंग एरिया. असा तसा नाही तर अगदी 12 फुटांच्या विड्थ सोबत आहे. म्हणजे टीव्ही हवा तेवढा मोठा लावता येईल, कारण सोफापासून ते टीव्ही पर्यंत एकदम प्रॉपर असं डिस्टन्स आहे. मजा येणार आहे तुमचे फेवरेट टीव्ही शोज बघायला. आणि मोठा लिव्हिंग एरिया आहे, तर मित्रमंडळी आणि फॅमिली सोबत आरामात टाइम स्पेंड करू शकता. फ्लोर पासून ते सिलिंग पर्यंत सगळे फीचर एकदम टॉप. आणि विश्वास नाही बसणार की इथे तुम्हाला बाल्कनी न मिळता एक स्कायडेक मिळणार आहे, तो सुद्धा 3 BHK मध्ये, तो सुद्धा एकदम मोठा आणि टॉप. चला बघूया. आणि बघताच तुम्हाला थोडं तरी आश्चर्य वाटलं असेल ना की या 3 BHK मध्ये तुम्हाला एवढा मोठा स्कायडेक मिळतोय. अर्थात मिळायलाच हवा, कारण तुम्ही प्रीमियम एक्सक्लुसिव्ह 3 BHKच्या टावरमध्ये आहात, जे 26 मजल्यांचं असणार आहे. आणि प्रीमियम टावर आहे, तर 3 BHK सुद्धा प्रीमियम असला पाहिजे अशा स्कायडेक सोबत, जो तुम्हाला खरंच खूप जास्त लेन्स सोबत अगदी मोठा असा मिळून जातो. वुडन टेक्स्चर फ्लोरिंग तुम्हाला मिळणार आहे. 70% ओपनेबल हे ग्लास स्लायडिंग डोर्स तुम्हाला मिळून जातात, जेणेकरून बाल्कनीचा यूज तुम्ही लिव्हिंग सोबत करू शकता. बाहेरची फ्रेश हवा घरामध्ये येत राहील. 3 साइडेड कवर्ड आहे आणि 26व्या मजल्याची बिल्डिंग आहे. मग आता असे ग्लास फसाड असले पाहिजेत, व्ह्यू ब्रेक न होणे म्हणून. बरं, आता एवढा भारी फ्लॅट तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी प्राइसिंगमध्ये पुनावळेच्या या लोकेशनला मिळतोय, म्हणजे आता पुनावळेचे व्ह्यूज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील ना. आणि हो, एवढंच काय तर ॲम्युनिटीजची चिंता करायची गरज नाही. प्रीमियम प्रोजेक्ट आहे, तर ॲम्युनिटीज सुद्धा प्रीमियम मिळणार आहेत. तशाच युजफुल 40+ ॲम्युनिटीज आहेत इथे, म्हणजे भारीच ना. आणि हो, आता आणखी एकदा तुम्हाला वाटलं असेल की इकडे नेमकं काय, तर अर्थात मगाशी बघितलेली जी बटरफ्लाय लेआउटची आपण बेडरूम आहे, एंट्री करताना तीच बेडरूम या स्कायडेक सोबत कनेक्ट करते. आणि या स्कायडेकला तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे लिव्हिंग आणि बेडरूम दोन्हीचाही. चला मग आता बेडरूम सुद्धा बघूया. आता ही बेडरूम बघितल्यानंतर नक्कीच तुमची ही इच्छा होऊन जाईल की इथे आत्ताच राहायला येऊ का काय. तर हो, जास्त वेट करायची गरज नाहीये, कारण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिसेंबर 2026 मध्येच, म्हणजे आजपासून अगदी 6 ते 7 महिन्यांनीच इथे शिफ्ट होता होणार आहे. कारण अगदी 85% काम तर बिल्डिंगचं पूर्ण झालेलं आहे. बरं बघा, आता बेडरूम पण किती स्पेशियस सुंदर आहे. एवढा प्रॉपर बेड डिझाईन करता आलेला आहे. आणि मोठी बेडरूम असल्याने सगळे इंटेरियर अगदी तुमच्या मनासारखं डिझाईन करता येणार आहे. मग ते टीव्ही युनिट असू द्या, बेड असू द्या किंवा कबर्ड. इथे सुद्धा होम ऑटोमेशन आहे बरं का. हे स्विच बोर्ड्स दिसले का. आणि हो, कबर्ड बाहेर डिझाईन करायची गरज नाही, कारण इथे तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब मिळणार आहे. अगदी असाच वॉर्डरोब तुम्ही इथे डिझाईन करू शकता. समोरच्या बाजूला हा जो मिरर आहे ना,
या मिररमध्ये ॲज अ ड्रेसर स्पेस तुम्ही याचा वापर करू शकता. आणि मागच्या बाजूला असाच तुम्हाला वॉर्डरोब डिझाईन करता येणार आहे. इथे तुम्हाला केरोविटच्या प्रीमियम ब्रँड फिटिंग्स बघायला मिळतात. वॉशरूम सुद्धा प्रीमियम आहे, जिथे डॅडो टाईल्स असणार आहेत. वॉशरूमची सुद्धा विंडो बाहेर उघडते, कुठल्याही डकमध्ये नाही, 3 साइडेड ओपन आहे, प्रॉपर व्हेंटिलेशन, अगदी प्रीमियम असं घर आहे. आता या फिटिंग्सवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथे जर तुम्हाला आत्ता 6 महिन्यानंतर पोझिशन मिळणार आहे, तर अर्थात 2 ते 2.5 वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. आणि तेव्हा सुद्धा इथल्या डिझायनर्सचं, बिल्डर्सचं काय विजन राहिलं असेल की तुम्हाला एवढ्या प्रीमियम फिटिंग तेव्हा दिल्या आहेत आणि आत्ता सुद्धा हे घर एवढं सुंदर वाटतंय. म्हणजे विचार करा, यांचा जर नवीन प्रोजेक्ट आला तर तिथे सुद्धा मजा येईल ना. अर्थात पुनावळेमध्येच यांचाच एक नवीन प्रोजेक्ट सुद्धा लॉन्च होणार आहे. जर तुम्ही या निअरिंग पोझिशन सोबत न्यू लॉन्च सुद्धा बघत असाल, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, जर अगदी व्हॅल्यू फॉर मनी प्राइसमध्ये घर घ्यायचं असेल, तर ते सुद्धा ऑप्शन आहे. न्यू लॉन्चचं सुद्धा ऑप्शन आहे. त्यासाठी सोपं आहे, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचं आहे, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला बोलून घ्यायचं आहे, ते तुम्हाला त्या नवीन प्रोजेक्टची माहिती सांगतील. किंवा इथे सुद्धा व्हिजिट करायची आहे तर नक्कीच लवकर व्हिजिट करा, या नंबरवरती कॉल करा, माहिती मिळवा, व्हिजिटला या. कारण निअरिंग पोझिशन म्हटल्यानंतर लिमिटेड इन्व्हेंटरीज आणि इन्व्हेंटरीज चांगल्या आहेत, हायर फ्लोअरवरती आहेत, तुम्हाला आवडण्यासारख्या आहेत. ॲडजस्टमेंट करायची गरज नाही, मनासारखं मिळणार आहे. म्हणून लवकर कॉल करा म्हणतोय. आणि जर याचं लेआउट बघायचं असेल, युनिट प्लॅन हवा असेल, तर त्यापेक्षा सोपी पद्धत आहे. इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला मेसेज जाईल, ते तुम्हाला डिटेल्स, लोकेशन पाठवतील. इथे व्हिजिटला या, निअरिंग पोझिशन बघा आणि न्यू लॉन्चची सुद्धा माहिती घ्या. बरं चला, आता भरपूर गप्पा मारल्या. मगाशी लिव्हिंग दाखवताना मी तुम्हाला हा डायनिंग दाखवलाच नाही, कारण काय विचार केला थोडंसं सेपरेट आहे, तर मग वेगळा दाखवूया. कसा वाटतोय? भारी आहे ना. 4 सीटर सध्याला डिझाईन केलाय, पण तुम्ही हवा असल्यास मात्र 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन करू शकता. सेपरेट स्पेस दिलेला आहे, कुठलाही इंटरफेस तुमच्या इथे लिव्हिंगमध्ये नसणार आहे. आणि तिथे बनवण्यासाठी जे जेवण आहे ना, ते बनवण्यासाठी इथे तुम्हाला हे किचन मिळणार आहे. अगदी मराठी भारतीय संस्कृतीचं एक किचन असणार आहे, जेणेकरून बाहेर पाहुणे जरी आले, समजा गेस्ट आलेत, कुणी मित्र आलेले आहेत, काही आहे, तर लेडीजला, महिलांना या किचनमध्ये स्वयंपाक बनवताना प्रायव्हसी मिळते. म्हणजे 4 चौघांच्या समोर स्वयंपाक करायची गरज नाही. क्लोज्ड किचन आहे. आतमध्ये इथे तुम्हाला अगदी वास्तूनुसार सगळ्या गोष्टी मिळतात, तर किचन सुद्धा तसंच मिळणार आहे. हा क्वाड्सचा किचन प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. या बाजूला जर एक कॅबिनेट डिझाईन केलं तर मायक्रोवेव्ह ओव्हन बसेल, एक फ्रीज बसेल, तरीही खूप जास्त स्पेस आहे. 3 ते 4 आपल्या घरातल्या महिला सणावाराचा स्वयंपाक आरामात इथे खाली गॅस स्टोव्ह घेऊन सुद्धा कुकिंग करू शकतात. म्हणजे माझ्या घरामध्ये सणवार असल्यानंतर असं कधी कधी चालतं. सो मराठी माणसाच्या हिशोबाने सुंदर घर आहे. इथे तुम्हाला एक सिंक देण्यात आलेला आहे फॉर दी कुकिंग अँड युटेन्सिल्स. या बाजूला तुमची वॉशिंग मशीन बसून जाईल आणि विंडो तर आहेच. आणि ही विंडो सुद्धा कुठल्याही डकमध्ये नाही, तर अगदी बाहेरच ओपन होते. त्यामुळेच आत्ता सुद्धा खूप प्रॉपर लाईट येतोय घरामध्ये. आणि इकडे या आणि इथे येऊन बघा, हा तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया. हा किती छान दिलेला आहे ना, म्हणजे अगदी सेपरेट आहे. इथे सगळे कॉस्मेटिक्स बसतील, टूथब्रश वगैरे प्रॉपर ठेवता येणार आहे. असाच प्लॅटफॉर्म, असंच एक बेसिन, खालच्या बाजूला कॅबिनेट डिझाईन करा आणि एक मिरर लावून टाका. किती भारी सेपरेट एरिया आहे, कुठलाही येता जाता डिस्टर्बन्स नाही. आणि इथे सुद्धा कॉमन वॉशरूम जे देण्यात आलेले ते सुद्धा प्रीमियम फिटिंग सोबतच आहे. आणि फिटिंग्सवरून मी तुम्हाला मगाशीच आठवण करून दिली की विचार करा, 2-2.5 वर्षापूर्वी लॉन्च झालेला प्रोजेक्ट तुम्हाला आता पोझिशन मिळते, आत्ता एवढ्या प्रीमियम फिटिंग्स आहेत. तर मग न्यू लॉन्च प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्याच विजनने सगळं काही असेल, अशीच क्वालिटी असणार आहे. सगळं काही रेडी आहे. 85% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष येऊन तुमच्या फ्लोअरवरती जाऊन तुम्ही फ्लॅट चूज करू शकता, बघू शकता, निर्णय घेऊ शकता. आणि लिमिटेड इन्व्हेंटरीज आहेत, पुन्हा सांगतोय. म्हणून लवकर या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करून लगेच माहिती घ्या. आपल्या गेटसेट असेट मराठीच्या सर्व या प्रेक्षकांसाठी, या व्ह्यूअर्ससाठी मी एवढ्या गोष्टी सांगत असतो. त्यामुळे नक्कीच लवकर कॉल करून माहिती घ्या. बरं चला, आता मुलांची बेडरूम पण बघूया ना. आणि हो, आता हा 3 BHK बघत 2 BHK कसा विसरायचा हो. कारण इथे तुम्हाला एवढा तेवढा नाही तर अगदी 850 स्क्वेअर फीटचा 2 BHK मिळणार आहे, तो सुद्धा पुनावळेमध्ये. खरं की नाही? भारी आहे ना. बाकी गोष्टी नंतर डिटेल सांगतो, पण आत्ताला जरा ही तुमच्या मुलांची बेडरूम पण बघूया, जी खरंच आहेत स्पेशियस. म्हणजे मी फक्त म्हणायचं म्हणून म्हणत नाहीये, प्रत्यक्ष व्हिजिटला येऊन बघा किंवा ॲक्च्युअल फ्लॅट सुद्धा रेडी आहेत, ते तुम्ही तिथे बिल्डिंगमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. कारण ज्या फ्लोअरवरती घ्यायचं त्याच फ्लोअरवरती जाऊन बघा, व्ह्यू कुठे ब्लॉक होतोय का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला फिटिंग्स कशा वाटतात, कन्स्ट्रक्शन कसं वाटतंय, सगळ्या गोष्टीच बघून व्हेरीफाय करून घेतल्या पाहिजेत. आणि ती संधी तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणूनच म्हणतोय, लवकर येऊन अनुभवा आणि बघा किती मस्त बेडरूम आहे. तिथे तुम्हाला ही प्रॉपर अशी विंडो आणि हा वॉर्डरोब निश मिळणार आहे. त्यामुळे बेडरूम मोठी वाटतेय. वॉर्डरोब 8च्या बाजूने डिझाईन केलाय, कुठेही येता जाताला पायाला लागणार नाही, डिस्ट्रिक्शन्स नाही,
काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगदी मुलं आरामात या बेडरूममध्ये राहू शकतात, अभ्यास करू शकतात. खूप सुंदर रूम आहे आणि वास्तू कंप्लायंट घर असल्यामुळे अगदी नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ वेस्ट साईडला तुम्हाला हे बेडरूम मिळून जाते. बरं चला, आता आणखी एक मास्टर बेडरूम बघायची बाकी आहे ना, ती पण बघूया. बरं, आता त्या बाजूला जी आपली बटरफ्लाय लेआउट मधले मास्टर बेडरूम आहे तिथे तर वॉक इन वॉर्डरोब आहे, पण इथे नेमकं स्पेशल काय? तर अर्थात इथे तुम्हाला अगदी प्रीमियम असे फीचर मिळणार आहेत. काय काय सांगतोय त्यातली ही बेडरूम तर एक सर्वात महत्वाची स्पेशियस आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला इथे सुद्धा एक अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे जे ऍक्च्युअल मध्ये प्रीमियम ब्रँड असणार आहे. त्यामध्ये फिटिंग सुद्धा तशाच प्रीमियम ग्लास पार्टिशन असं सगळं काही आहे. आणि सोबतच इथे सुद्धा तुम्हाला होम ऑटोमेशन तर मिळणारच आहे. पण बघा, ह्या बेडरूमची साईज किती मोठी आहे. बेड डिझाईन केलेला आहे, वॉर्डरोबसाठी वॉर्डरोब निश सुद्धा आतल्या बाजूला आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो सुद्धा, म्हणजे त्या बाजूला एंट्री एक्झिट, या बाजूला एक बाल्कनी आणि इथे विंडो, म्हणजे 3 साइडेड ओपन आहे की नाही प्रॉपर. आता घरामध्ये संपूर्ण हवा अशी खेळती राहणार आहे, ज्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील, फ्रेश हवा राहील आणि तुम्हाला नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल. कारण लेआउट तसं वास्तूनुसार आहे आणि अगदी एअरी आणि फ्रेश सुद्धा. इव्हन इथे तुम्ही वॉर्डरोब सुद्धा डिझाईन करू शकता किंवा मग बाल्कनीच्या समोरच एक स्टडी टेबल सुद्धा. हीच तर खासियत आहे या मास्टर बेडरूमची की इथे तुम्हाला एक मास्टर बाल्कनी मिळणार आहे. आणि बेडरूम शेवटी मास्टर बेडरूम म्हणायला अवघडच वाटतं जेव्हा तिथे बाल्कनी नसते, बरोबर आहे ना. चला आता बाल्कनीत जाऊन बघूया. आणि बघताय का, आहे की नाही ऍक्च्युअल मध्ये बाल्कनी मोठी, म्हणजे फक्त नावाला नाही किंवा बोलण्यापुरतं नाही तर खरंच आहे बरं का. एल शेप मध्ये ग्लास फसाड सुद्धा आहेत, वरच्या बाजूने तसं कवर्ड सुद्धा असणार आहे. इथे सुद्धा व्ह्यू छानच मिळेल तुम्हाला, बरोबर आहे. एक्सक्लुझिव्ह 3 BHK आहे आणि सगळे फीचर्स सुद्धा ऑलमोस्ट सेम आहेत. म्हणजे आता तुमची सकाळ नक्कीच पॉझिटिव्ह होईल सनराईज सोबत. आणि खरं सांगा, तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं ना की पुनावळेमध्ये एवढ्या प्रीमियम प्रोजेक्टमध्ये एक्सक्लुझिव्ह प्रीमियम 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट आहे, तो सुद्धा निअरिंग पोझिशनमध्ये, 6 महिन्याच्या डिसेंबर 2026च्या पोझिशनमध्ये. माहित नव्हतं ना? म्हणूनच म्हणतोय लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि इन्व्हेंटरीज इथे सुद्धा लिमिटेड आहेत, पण चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ऍक्च्युअल फ्लोअरवरती जाऊन, ऍक्च्युअल बिल्डिंगमध्ये जाऊन तुम्ही जे घर घेणार आहात ते घर बघू शकता आणि डिसिजन घेऊ शकता. जसे इथे 3 BHK तसे 2 BHK सुद्धा आहेत. 2 BHK 850 स्क्वेअर फीटचा असणार आहे. आणि हो, हा जो 3 BHK 1135 स्क्वेअर फीटचा आहे त्याची किंमत असणार आहे 1,23,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. म्हणजे किती भारी ऑप्शन आहे. म्हणून म्हणतोय असे व्हॅल्यू फॉर मनी घर पुन्हा पुन्हा ऑप्शन्स येत नाहीत. जर तुम्हाला सुद्धा हे ऑप्शन आवडला असेल तर नक्कीच आत्ताच या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा. म्हणजे जरी तुम्हाला निअरिंग पोझिशन म्हणजे 6 महिन्याच्या पोझिशनमध्ये 2 BHK हवा असेल किंवा मग 6 महिन्याच्याच पोझिशनमध्ये असाच स्पेशियस 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्वरा करा, घाई करा, लवकर करा. घरं भरपूर बघायला मिळतात, पण असे 6 महिन्याच्या पोझिशनमधले घरं खूप कमी बघायला मिळतात, ते सुद्धा पुनावळेमध्ये. म्हणूनच म्हणतोय लगेच आमच्या नंबरवरती कॉल करा किंवा मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअपची लिंक तर दिलेलीच आहे, त्या लिंकवरती क्लिक करून सोप्यात सोपे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मंडळी, खरंच मला खूप आनंद झाला, हा प्रोजेक्ट बघून मला खूप आवडलाय. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजूनही गेट सेट ॲसेट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला, तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा मंडळी. बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण अशा ऑपॉर्च्युनिटी सर्वात अगोदर आपल्या गेट सेट ॲसेटच्या सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. खरं आहे ना? भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.